गौडने बांधते दारणासे गडा खेडे त्या गोपाळा माझे ब्रह्मा धावोनिया मागे यशोदा भोजन हिंडे रानो रान गाये पाठे तुका म्हणे सर्व कडा ज्याचे अंगे बोडेपणा लागे भीक मागे धावोनिया मागे यशोदा भोजन हिंडे रानो रान गाये पाठे योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनाम् अन्यांश्च चरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने घटेचा विचार कृपादाने घटेचा विचार त्यांच्या कृपादाने घटेचा विचार त्यांच्या कृपादाने घटेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोज तेजस्पुर दिग्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधि समृद्धिं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपादेवा निवृत्ति उदारा सोपादेवा निवृत्ति उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमे जथे जन्मलो मी नमो कर्मभूमे जथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल गौडणी बांधते दारणासी गडा खेडे त्या गोपाळा माझे ब्रह्मा दावोनिया मागे यशोदा भोजन हिंडे रानो रान गाये पाठे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञान्यांच्या राजे साधकांचं मायबाप योगेंशी माऊली कवेले साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय आणि भूषणावा असा वेश सद्वार्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 3 चरणाचा कालाय प्रकरणातील अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज आता पवित्र पावन भव्य दिव्य धर्मसभा मंडपामध्ये विराजित आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वारांत करणाने कारणे परंपरा सर्वांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकतो वारकरी संप्रदायाच्या संत पंचायतनाच्या पलीकडे ज्यांच्या नावाशिवाय वारकरी संप्रदायाला पूर्णत्व प्राप्त होत नाही असे संत सावता महाराज आणि श्री महाराजांच्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना त्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त गेल्या 18 वर्षापासून
वैकुंठवस्ती प्रातस्मरणे सामान्य ब्रह्मभूत काय प्राप्त स्वानंद सुखनो श्री रामदास बाबा वर्षाडेकर श्री बाबांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा सप्ताह याही वर्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतोय आणि तदानुषंगाने कलशपूर्तीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग प्राप्त होतोय. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. योगायोग यंदाचं वर्ष आपल्याकरता महत्वाचं आहे, कारण अतिशय सुरेख आणि देखण्या स्वरूपामध्ये श्री संत सावता महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सुद्धा आपण या ठिकाणी स्थानापन्न केले. प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय, तर म्हणजे प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय, प्राण प्रतिष्ठा स्थापन करणे म्हणजे काय. या सभा मंडपाची पायरी कदाचित दगडाची असेल आणि मूर्ती कदाचित दगडाची असेल. या ज्या खाणीतून हा दगड मूर्ती करता तयार करण्यात आला, कदाचित त्याच खाणीतून काही दगड पायऱ्यांकरता वापरलेले असतील. मग दगड जरी सारखेच असले तरी याला देव का म्हणायचं, या दगडाला देव का म्हणायचं, मुद्दा एक. मुद्दा दुसरा असं की ज्यावेळेस माणसाने माणसाला जर लात मारली तर पाया पडाव्या लागतात, बरोबर आहे. बर, माणसाने माणसाला लात मारली की पाया पडाव्या लागतात. देवाला लात मारावी का, संतांना लात मारावी का नाही. मग या मूर्ती तयार करणाऱ्याने इतक्या इमानदारीने केली असेल का. मूर्ती तयार करणारा मूर्ती तयार करताना मूर्तीच्या छाताळावरही बसतो आणि मूर्ती तयार करतो. पण असं वैशिष्ट्य आहे, दगड कोणीही असो, कुठलाही दगड असो, पण जोपर्यंत पाथरवटाच्या छन्नी आणि हातोड्याचा घाव सहन करत नाही तोपर्यंत दगडालाही देवपण प्राप्त होत नाही. पाथरवटाच्या छन्नी आणि हातोड्याचा घाव सहन केला की दगडाला देवत्व प्राप्त होतं. समाजाची अपमान आणि निंदा नावाचा घाव सहन केला की या दगडाला सुद्धा देवत्व प्राप्त होण्याची शक्यता असते. आमच्याकडे काही दगड इथपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे जोपर्यंत मूर्ती आहे तोपर्यंत दगड आहे. जोपर्यंत भूदेवतेच्या ब्राह्मणाच्या तोंडातून वेदोक्त मंत्राचा अभिषेक, गायत्री मंत्राचा जप त्या मूर्तीच्या कानामध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्यात प्राण स्थापन होत नाही. मूर्ती असणं वेगळं आणि प्राण स्थापन करून प्राण प्रतिष्ठा करणं वेगळं, अशी भूमिका आपण केली. श्रीसंत सावता महाराजांचं आपण वैशिष्ट्य पाहतो. सावता महाराजांची जन्म प्रक्रिया आपण पाहिली. साधारणतः 1250 ते 1295 असा 45 वर्षाचा त्यांचा कालखंड आहे. पण सावता महाराजांच्या अगोदर कोणी आहे का माडी समाजामध्ये. सावता महाराजांच्या अगोदर माडी समाजाचं काय होतं. सावता महाराजांच्या अगोदर माडी समाज होता का. जिरे माडी, काच माडी, लिंगायत माडी, हळदी माडी, हे जे सगळे प्रकार आम्ही सांगतो ह्याच्यामध्ये माडी समाजाची उत्पत्ती कुठून आहे. खरं म्हणजे मूळचा क्षत्रिय समाज आहे. आपल्याकडे सगळे समाज हे क्षत्रियातून हळूहळू पुढे वाटचाल करत आले. त्यातल्या क्षत्रिय समाजातली मळा धारण करणे आणि मळ धारण करून म्हणजे शेतीमध्ये उत्पन्न काढून आपलं जीवन जगणे, तिथून माडी समाजाचं वर्णन आहे. अशोक वाटिकेमध्ये ज्यावेळेस रावणाच्या लंकेत, अशोक वाटिकेमध्ये ज्यावेळेस रावणाच्या लंकेत हनुमंतराय गेले त्यावेळेस जांबू माडी नावाच्या एका माड्याचं वर्णन रामायणामध्ये येतं की तो तिथला रक्षक होता. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा समाज 500, 700, 1000, 2000, 4000 वर्षापूर्वीचा नाही, तर हा समाज रामाच्या काळात म्हणजे किमान 11 लाख वर्षापूर्वीच्या या समाजाचा इतिहास आहे. लक्षात घ्या. द्वापार युगामध्ये जर आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कार्यखंडामध्ये गोपाल कृष्ण परमात्मा ज्या गोपिकेंच्या घरी चोरी करायचे त्यामध्ये एक माडी समाजाची गोपिका होती. त्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये सुद्धा येतं, गर्ग संहितेमध्ये सुद्धा येतं, पूर्वासुरींनी भक्तिशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असा समाज, या समाजामध्ये मिरज संस्थान नावाचं एक संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्रात. त्या मिरज संस्थानमध्ये औसे नावाचं गाव आहे. लातूर जिल्ह्यातला औसा वेगळं, मिरज संस्थानचा औसा वेगळं. त्या औस्यामध्ये परसोबा माडी, दैव माडी नावाचे माडी राहायचे. ते जे दैव माडी होते त्या औस्यामध्ये दुष्काळ पडला आणि त्यांनी ते गाव सोडलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये अरण भेंडी नावाचं गाव आहे, तिथं ते राहायला आले. त्या दैव माडींना 2 मुलं होते, एक पुरसोबा आणि एक डोंगरोबा. त्यापैकी पुरसोबा नावाचा पोरगा वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत होता. भगवत भक्ती त्यांच्या अंगी प्रचंड होते आणि त्यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते आमचे श्री संत सावता महाराज होते. आता सावता नाव का ठेवलं, का सावता नाव ठेवलं. साव शब्दाचा विश्वकोशात अर्थ आहे शुद्ध भाव, सात्विक भाव. ज्याच्या अंतकरणाचा भाव नेहमी शुद्ध असतो तो खऱ्या अर्थाने साव असतो.
म्हणून सावता. आपण म्हणतो ना साव असेल तर पुढे, तू जर साव असेल तर पुढे. साव शब्दाचा अर्थच असा आहे की साव म्हणजे तुझ्यात हिंमत असेल ना, तू शुद्ध असेल ना, तुझ्या मनात निष्पाप आहे ना, तू पापी नाही ना, तुझ्या मनात विकल्प नाही ना, तुझ्या मनात खोट नाही ना, मग ये पुढं. साव असेल तर सांग, म्हणतो की नाही आपण ग्रामीण भागात. साव म्हणजे शुद्ध, म्हणून पूर्णतः शुद्ध असणारे संत म्हणजे सावता महाराज. आता सावता महाराजांचं जीवन काय, प्रत्येक असा समाज नाही की त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाही. तीन लोक आपल्या बापजात्याचं नाव गमवतात आणि काही लोक बापजात्याचं नाव कमवतात. ऐका, दुराचारी लोक मायबापाचं नाव गमवतात. दुराचारी जे लोक असतात ना ते मायबापाचं नाव गमवतात. सहाडी, आपल्या खानदेशात काय म्हणतात त्याला, चुगली आहे की नाही. ह्याला सांगण्याची पद्धत, पुढच्या गल्लीत ऐकायचं मागच्या गल्लीत सांगायचं, हे जे टॉकिंग सर्क्युलेशन असतं ना, बोलण्याचं इकडचं तिकडे करणं, ही लोक आपल्या कुळाचं नाव गमवतात. सहाडी करणारे लोक आपल्या कुलाचं नाव गमवतात. ही पद्धत आहे. सहाडी करणारे लोक, दुराचारी, आहा कटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा त्याचे करती पितर. आहा कटा म्हणजे छाती बळवणे. पितर छाती बळवतात की आमच्या पोटी असा पोरगा जन्माला आला. कसा, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका, वरका नाही घातली. अर्थात ही लोक जसं नाव गमावतात तसं काही लोक नाव कमावतात. जे अखंड देवाचं नामस्मरण करतात ती लोक आपल्या घराण्याचं नाव कमावतात. जे लोक चांगला संसार करतात तेही आपल्या वाडवडिलांचं नाव कमावतात. आणि जी लोक भगवत भक्ती करता समर्पित असतात तेही आपल्या कुळाचा उद्धार करतात. विठ्ठल प्रसवली तया, कुळाचा उद्धार तो तरे निर्धार, नामा म्हणे. प्रसवली तया, तिने जन्माला घातला ना पोरगा, तया कुळाचा उद्धार. कोणता पोरगा जन्माला घातल्यावर उद्धार आहे? जो 31 डिसेंबरला रात्री 12 नंतर घरी येतो. हा, जो लाडकी बहीणचा हप्ता पडल्यानंतर ATM पैभारे चोरून नेतो. नाही 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 नाही, मग कोण आहे खरं? म्हणजे आता लाडकी बहीण योजना आली तर सगळ्याच महिलांना आनंद वाटतोय. मला माझा मोठेपणा सांगायची सवय नाही, म्हणजे मला माझं बढाई मारायची सवय नाही, पण लाडकी बहीण योजना आत्ता आली. मी आजच्या 12 वर्षापूर्वी आमच्या घरी लाडकी बायको योजना चालू केली. 12 वर्षापूर्वी मी झोपेत असताना माझ्या खिशातून 10-10, 20-20 हजार केव्हा जातात माझ्या लक्षात येत नाही. ज्या महिला हसतायत त्या त्याच्या सदस्य आहेत. म्हणजे खरं म्हणजे ही योजना मी एकट्याने चालू केली का तुम्ही केली? लाडकी बायको योजना आपल्याकडे की नाही? अहो, शर्ट काढा, खिशात 10,000 रुपये ठेवा, आंघोळ करून येत नाही तोपर्यंत 8,000 राहतात. मग केवढं मोठं सर्क्युलेशन आहे. मग ही सुद्धा योजना खरं म्हणजे हिचा प्रमोशन व्हायला पाहिजे या योजनेचंही, असं माझं वैयक्तिक मत आहे. ऐका, नामस्मरण करणाऱ्याचा उद्धार होतो एक. दुसरा उद्धार कोणाचा होतो? तो दुसरा उद्धार त्या लोकांचा होतो जे लोक चांगला संसार करतात. मला सांगायची गरज नाही, सगळ्यांचा पाठ आहे. जोडून या धन उदास विचारे, असे जे जन्माला येतात ते वाढवी महत्व वडिलांचे. ते वाढ वडिलांचं महत्व वाढवतात. कोण? जोडून या धन उत्तम व्यवहारे. ते लोक वाढ वडिलांचं महत्व वाढवतात. कोणते लोक? ज्यांचं वय 35 वर्ष आहे आणि 1/4 तिकीट काढून पंढरपूरला गेले. हे इतके कपाड करंटे आपले काही वारकरी डुप्लिकेट तिकीटावर पंढरपूरला जातात आणि तिथं काकडा म्हणतात, न सांगता तुम्हा कडो येते अंतर. आहे की नाही? मग लक्षात घ्या. मग आदर्श संसार करणारी जे लोक आहेत, वाढवे महत्व वडिलांचे. आणि तिसरा एक वंश आहे कोणाचा? नामा म्हणे त्यांचा जन्म सुपड झाला, वंश उद्धरीला माडियाचा. माडियाचे वंशी सावता जन्मला. त्या कुलामध्ये एकनाथ महाराज सांगतात का, परिसावी वंदना तया लागे. अशा संतांना आम्ही वंदन करतो. अशा सुसंत सावता महाराजांचं आज वैशिष्ट्य स्थिती दर्शन आहे. काय सावता महाराजांचं वैशिष्ट्य पहा. कुळाचा उद्धार सावता महाराजांनी केला. कशाच्या जोरावर? कशाच्या जोरावर? कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी.
त्यांना कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये सुद्धा विठ्ठल दिसला. हो, सावता महाराजांना मेथीच्या भाजीतही विठ्ठल दिसला. का? कारण ते शेतातून मेथीची भाजी विकत होते. आपल्यासारखे गुरुवारी मसाच्या बाजारामध्ये मेथीच्या भाजीमध्ये गवत देत नव्हते. ते चॅप्टर की आपल्याकडे आले आहे. ऐका, सावता महाराज का सावता महाराज झाले त्याचं कारण आहे. बोलू पुढे. अख्खा महाराष्ट्र पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जातो. आषाढी वारीला जातो की नाही? अख्खा महाराष्ट्र पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जातो. सगळे वारकरी देवाला भेटायला जातात. सगळे संतांच्या दिंड्या पंढरपूरला जातात. आणि पंढरपूरची वारी झाली, पौर्णिमेचा काला झाला की पांडुरंगाची वारी अरणमध्ये सावता महाराजांना भेटायला येते. ही भक्तिशास्त्राची ताकद आहे. ऐका, आपण देवाच्या घरी जाणं ही गौण भक्ती आहे. आपण देवाकडे जाणं ही साधारण भक्ती आहे. आपण देवाकडे जाणं ही साधन भक्ती आहे. आणि देवाने आपल्या घरी येणं ही विशेष भक्ती आहे. ऐका, आता दोन कारण आहे. ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला लाखो लोक गर्दी करतात. आईसाहेब मुक्त्यांच्या समाधी सोहळ्याला लाखो लोक गर्दी करतात. तुकोबऱ्याच्या बीजेच्या सोहळ्याला लाखो लोक गर्दी करतात. नाथांच्या षष्टीला लाखो लोक गर्दी करतात. आता जर तुम्ही आज आरणचा हिशोब पाहिला ना, तिथं 10,000 लोक सापडणार नाही. आज सावता महाराजांची पुण्यतिथी, आरणला 10,000ही लोक नाही. का जात नाही लोक? का जात नाही? आरणला दिंड्या का निघत नाही? कारण आरणच्या सावता महाराजांच्या पुण्यतिथी होण्याच्या 15 दिवस अगोदर 22-25 लाख लोक पंढरपूरच्या वारीला आलेले असतात. आणि 15 दिवसात डबल दिंडी काढणं जड जातं. एकाच वर्षात दुबार पेरणी थोडी जड जाते वारकऱ्यांना. म्हणून जात नाही. आणि दुसरी गोष्ट, तुकाराम बीज, नाथ षष्ठी, रामनवमी, दत्त जयंती, गोकुळाष्टमी हे ठराविक पर्वकाल सोडले तर सगळ्यात जास्त सप्ताह सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या महाराष्ट्रात होतात. म्हणून लोक गावात उत्सव साजरा करतात. मी बोलतोय म्हणून नका अभ्यास करू. पूर्ण वारकरी संप्रदायाचा वैचारिक मंथनाची बैठक अभ्यास तुमच्या ध्यानात येईल की सगळ्यात जास्त सप्ताह आत्ता आहे सावता महाराजांच्या. संतांमध्ये सगळ्यात जास्त सप्ताह सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या असतात. प्रचंड सप्ताह. आणि म्हणून मग लोक घरच्या घरी परमार्थ करतात, म्हणून तिकडे जाता येत नाही. पण हा परमार्थ पथिकता कायमच देवत राहावी. आणि सावता महाराजांच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण व्हावे. आम्ही सावता महाराजांचे ज्ञान वंशज आहोत. जसा त्यांनी वंश उद्धरिला माळीयाचा, तो वंश उद्धरण्याकरता आम्ही कारणीभूत व्हावे. म्हणून खर्चीने केलेला 18 वर्षापासून सप्ताहाचा प्रयत्न. विठ्ठल ऐका, वारकरी संप्रदायामध्ये काला नावाची प्रक्रिया असते. काल्याचं कीर्तन करावं असा वारकरी संप्रदायाचा प्रघात असतो. त्या प्रघातामध्ये आम्ही काल्यामध्ये प्रवास करतो. काला म्हणजे काय हो? काला म्हणजे काय? ऐका, सप्ताहाची सांगता होत नाही, सप्ताहाचा समारोप होत नाही, सप्ताहाचा शेवट होत नाही, सप्ताहाची समाप्ती होते. समाप्ती म्हणजे काय? समाप्ती हा काही मराठीतला शब्द नाही. समाप्ती हा संस्कृतोद्भव शब्द आहे. समाप्ती शब्दाचा अर्थ आहे सम्यक अधिक आपती इट इक्वल टू समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान, आप्त आपनोती म्हणजे प्राप्त करणे. साधकाने साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान प्राप्त करणे म्हणजे समाप्ती. साधकाने साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान प्राप्त करणे म्हणजे समाप्ती. समाप्ती म्हणजे साधक साधन साध्य, साधक साधन साध्य. ह्या त्रिपुटीमध्ये साध्य प्राप्त झालं की साधनं सोडून द्यायची असतात. काही साधनं साध्याच्या प्राप्तीनंतर सोडून द्यायची असतात आणि काही साधनं साध्याच्या प्राप्तीनंतर टिकवायची असतात. कल्पना करा, आपण जळगावच्या बसस्टँडवर आहे, एरंडोलच्या बसस्टँडवर आहे. आपण साधक आहे. आपण कोण आहे? साधक आहे. आज जिच्या भरोशावर आपल्याला खर्चीमध्ये यायचं ती एसटी काय? साधन आहे. आपण साधक, एसटी साधन, आणि आपलं गाव साध्य. आपलं साध्य काय? गाव. आता गाव नावाचं साध्य आलं की एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. गाव नावाचं साध्य आलं की एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. का ड्रायव्हरला अक्कल शिकवायची? आपल्या वाड्यावर लावून द्या. अशा गाड्या वाड्यावर लागत नाही आणि ज्या लागतात त्या जाहीर होत नाही. आपले साध्य प्राप्त झालं ना, साधन सोड. मान्य आहे का तुम्हाला? गाव आलं की एसटी सोडून द्यायची. गाव आलं की एसटी सोडून द्या. मी कृत्य सांगतो तुम्हाला, मी दुसरी कृत्य सांगतो तुम्हाला. आपण साधक आहे, आपण साधक आहे. जिच्या सोबत आपण लग्न करतो ती पत्नी संसाराचं साधन आहे. आपण साधक आहे. जिच्या सोबत आपण लग्न केलं ती पत्नी संसाराचं साधन आहे. विवाह उत्तर कालामध्ये 1, 2, 3, 4, 5, 10 वर्षानंतर आपल्याला जे मुलबाळ होतं ते संसाराचं साध्य आहे. आपण साधक.
बायको साधन, मुलगा साध्य. मागचा दृष्टांत बॅकलॉग कंटेन करा. हा हा गाव आलं की एसटी, गाव आलं की एसटी सोडून द्यायची. आणि मुलगा झाला, बोला हा, गाव आलं की एसटी सोडून द्यायचे. पण मुलगा झाल्यानंतर सुद्धा बायको वागवायची. ऐका, जसं मुलगा झाल्यावरही बायको वागवावी लागते, तसं परमार्थामध्ये देव भेटल्यावरही पुन्हा देवाचं चिंतन करावं लागतं. ही प्रक्रिया आहे. जसं मुलगा झाला तरी पुन्हा बायको वागवायची असते, अगदी त्याच पद्धतीने देव प्राप्त झाल्यावर सुद्धा पुन्हा देवाचं चिंतन करावं लागतं. टाळो टाळे लोपला नाद, टाळो टाळे लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद. भोग भोगताचे आटला वेद, भोग भोगताचे आटला वेद, भोग भोगते आटला वेद, भोग भोगते आटला वेद. ज्ञान गिळून गावा गोविंदो गा, ज्ञान गिळून गावा गोविंदो गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, हरित वासुदेव बोलतो बोल, हरित वासुदेव बोलतो बोल. टाळो टाळी लोपला नाद, अंगोंगी मुरला छंद, भोग भोगिताची आटला भेद. ऐका, ज्ञान गिळून गावा गोविंद का, ज्ञान गिळून टाकायचं आणि पुन्हा परमार्थाचा आनंद घेण्याकरता देवाचं नाव घ्यायचं. पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन झालं, देव भेटला की नाही, पण पुन्हा पुढच्या वर्षी वारीला जावं लागतं. तसा सप्ताचा काला झाला की सप्ताह थांबलेला असतो, पण पुन्हा आनंद घेण्याकरता पुढच्या वर्षी बसवायचा असतो. म्हणून शास्त्रामध्ये याला समाप्ती म्हणतात. याची सांगता होत नाही, याचा शेवट होत नाही. पण शास्त्रीय परिभाषेमध्ये याला समाप्तीकडे लक्ष नसतं. आनंद कंद परमानंद प्राप्त करणाऱ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या संबंधाने आम्ही काला करतो. वारकरी संप्रदाय 3 पद्धतीने काला करतो. एक, खडके सोडेल्या मोठा, आजेचा दही काला गोमटा. दुसरा, घ्या रे भोकरी आणि भाकरी. तिसरा, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. खडकी सोडेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. येथे मिळे दही भात, वैकुंठी तो नाही मात. उपजून या पुढते येऊ, काला खाऊ दही भात. दह्याचा रंग कसा हो? पांढरा. आणि भाताचा रंग पांढरा. दही एक का अनेक? एक. भाताचं शीत एक का अनेक? अनेक. भाताचं मूळ स्वरूप काय? मी उद्या येऊ का? मला अशी पण घाई आज. हो हो, आमचे सगळे प्रदेशाची टीम आलेली आहे. 11ला बैठक आहे. भाताचं मूळ स्वरूप काय? तांदूळ. तांदूळाच्या अगोदर साय. बरोबर. तांदूळ जोपर्यंत त्या साय मध्ये, तोपर्यंत त्याला किडा कीटक धनोर कोणाची भीती का? नाही. तो तांदूळ साय मधून बाहेर काढला, चैत्र वैशाखाच्या रखरखत्या रणरणत्या वन्य ज्वालामध्ये आदित्य नारायणाच्या साक्षीने सुकवला, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तापवला आणि डब्यामध्ये भरला. 2, 4, 6 महिने गेले की तिथं किडा कीटक धनोर पोहोचल्याशिवाय राहत नाही. तांदूळ कच्चा असतो तोपर्यंत टणक असतो. कच्च्या तांदळाला बोट लावा, बोट लावलं ना तरी त्याला तुमच्या बोटाला टोचेल इतका कडक असतो. तोच तांदूळ कुकर मध्ये टाकला आणि 3 शिट्ट्या झाल्या, इतका नरम पडतो. बोट लावलं की पीठ होतं. बोट लावलं की पीठ होतं. तांदूळ तांदूळ म्हणजे काय? तांदूळ म्हणजे जीव. हा जीव नावाचा तांदूळ जोपर्यंत ईश्वराच्या आवरणाच्या सायमध्ये असतो तोपर्यंत याला कोणाचीच भीती नसते. तांदूळ सायमधून बाहेर आला
आणि किती कडक उन्हात तापवला, किती तर किडा कीटक पोचल्याशिवाय राहत नाही, धनोर पोचल्याशिवाय राहत नाही. हा तांदूळ संसाराच्या ईश्वराच्या आवरणाच्या सायमधून संसाराच्या डब्यात आला आणि किती मोठा महाराज झाला आणि पंढरपूरला पायवारीला गेला. घरचा एक मिस कॉल आला तरी अर्धी वारी घरी आणल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? तांदूळ कच्चा असतो तेव्हा अतिशय टणकदार असतो आणि माझ्या मित्रांनो, माणूस जेव्हा तारुण्यात असतो तेव्हा तो टणकदार असतो. तारुण्यात माणसं कुणाचं ऐकत नाही का माहिती का? तो दोष त्यांचा नसतो, त्यांच्या वयाचा असतो. तारुण्याचे चुकीचे निर्णय घेतल्या जातात ना, हा वयाचा दोष आहे, त्या व्यक्तिमत्वाचा नाही. एका विशिष्ट टप्प्यानंतर त्याला आपल्या प्रत्येक चुकीची जाणीव होते. त्याला सिंहावलोकन म्हणतात, मागे ओढून पाहणे. तांदूळ कच्चा असतो तेव्हा टणक असतो. तोच तांदूळ कुकरमध्ये टाकला की 3 शिट्ट्यांमध्ये त्याचं पीठ होतं, बोट लावलं की पीठ होतं. हाच तांदूळ संसाराच्या कुकरमध्ये टाकला, बालपण तरुणपण म्हातारपणाच्या 3 शिट्ट्या झाल्या, हितका नरम पडतो, हितका नरम पडतो. सुनबाईने शिवी दिली तरी जाहीर करत नाही. असा पश्चातापाचा भात आणि अनुतापाचं दही जिथं एकत्र होतं ना, त्याला परमार्थामध्ये काला म्हणतात. अजून सांगतो तुम्हाला, भातामध्ये जर हळद टाकली तर काय होईल? तुम्हाला असं वाटत नाही ना मी मालेगाव किंवा पाकिस्तानमधून आलोय? 17-18 किलोमीटर मध्ये जर एवढा प्रॉब्लेम आहे आपला भाषेचा. साध्या काही भातामध्ये हळद टाकली काय होते? ती खिचडी, पिवळा भात. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता पिवळा भात दह्यासोबत खाल्ला तर काय होईल? काय होईल? काय होईल? खाणाऱ्याला लोक येडी हळद म्हणतील. पिवळा भात जोपर्यंत पांढरा आहे तोपर्यंत दही खाता येतं. भातात हळद आली तो पिवळा झाला की दही आपोआप दूर होतं. भात म्हणजे जीव, दही म्हणजे देव, हळद म्हणजे हळद. जोपर्यंत हळद नांदायला येत नाही तोपर्यंत किती परमार्थाचं दही खायचंय खाऊन घे. काही काहीची हळद हा हा. भात म्हणजे जीव, दही म्हणजे देव, हळद म्हणजे माया. जी माया तुम्हाला मला प्रत्येकाला संसारामध्ये अडकवते, ते माया नावाच्या हळदीचा या जीव नावाच्या भातावर परिणाम होत नाही तोपर्यंत परमार्थ नावाचं दही खाणं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काल्याचं वैशिष्ट्य निर्माण करणं. याला म्हणतो आम्ही काला. याला एक वेदांतिक सूत्र आहे, नाम ब्रह्म अधिक नाद ब्रह्म इट इक्वल टू परब्रह्म. नाम ब्रह्म अधिक नाद ब्रह्म इट इक्वल टू परब्रह्म. परोक्ष अपरोक्ष ज्ञानाच्या पृथक्करणाच्या परिपक्व परिष्कारामध्ये ज्याची व्युत्पत्ती मत सुख तत् सुख सुखितम मत सुख सुखितम तत् दुःख दुःखितम मत दुःख दुःखितम या अवस्थेच्या पलीकडे प्रवास करते त्याला वारकरी काला म्हणतात. असा काला जिथं होतो त्याला गोकुळ म्हणतात. त्या गोकुळामध्ये आनंद कंद परमानंद प्राप्त करणारा भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने नानाविध खोड्या केल्या आणि खोड्या करता 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 परमात्मा एका गोपिकेच्या घरी गेले. बाई ग, मला भूक लागली, काहीतरी खायला दे, प्यायला दे. तिने म्हटलं मी तुला खायला प्यायला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? सांसबुरी ननंद टेले देवर देवे मोको गाले. माझी सासू वाईट. माझी सासू कशी आहे? वाईट आहे. सांसबुरी आपल्याकडे पूर्वी सासवा त्रास द्यायच्या. पूर्वी मी आताचं बोललोच नाही, मी फक्त एवढंच बोललो की पूर्वी सासवा त्रास द्यायच्या. आता बोललो मी? बोललो का मी? अनुभवाचे रस देवा अर्थभूता. त्यांचे चेहरे सांगताय की आपण या सोसायटीचे सदस्य आहोत. ऐका, सावसबुरी ननद हटेली. ननद खरं म्हणजे मराठी भाषेमध्ये ननद हा शब्दच नाही बरं विश्वकोशात. ननंद हा शब्द मराठी भाषेत नाही, तो खरा शब्द आहे ननान. काय शब्द आहे तो खरा? ननान. न उपसर्ग आहे आणि नांद पद आहे. न म्हणजे नाही, नांद म्हणजे नांदण्याचा. नांदण्याचा अनुभव आल्याशिवाय या कुवाऱ्या पोरी भावजाईला त्रास द्यायचा कमी करत नाही अशी जी ती ननान. एकदा ती नांदायला गेली की तिला कळतं सासर काय असतं. देवर देवे मोको गाली. देवर हा भोजपुरी हिंदी शब्द आहे. आपल्याला सगळ्यांना अभंग पाठ आहे. दीदी तेरा वा. हा, अभ्यास आहेच आपला, फक्त वापरत नाही आपण. देवर हा भोजपुरी हिंदी शब्द आहे. देवर म्हणजे दीर. कोणाचा चांगला? पहिला वर्ग. दीर कोणाचा चांगला? दीर त्याच दिदीचा चांगला. कोणत्या? जिचं तकदीर चांगलं तिचा दीर चांगला. तकदीर में दीर आहे.
देवर देवे मोको गाले. अरे वाईट आहेत माझ्या घरचे, सगळ्या वाईट आहेत, नाही देऊ शकत नाही. सावस बरी, सासू मला त्रास देते. ननद हटेली, देवर देवे मोको गाले, हे सगळेच मला त्रास देतात. त्याच्यामुळे मी तुला काही देऊ शकत नाही. देवाने म्हटलं मला काहीतरी दे, आणि नाहीच दिलं तर उद्या तुझ्या इब्रतीचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाही. उद्या तुझ्या आबरूचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाही. उद्या त्याचा अवमान उपमर्द अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हटले काय करशील? तो म्हटला काय करशील म्हणजे, जर तुम्हाला दही तुपलोणी खायला दिलं नाही, आज रात्री मी तुला बांधल्याशिवाय राहणार नाही. मी तुला बांधल्याशिवाय राहणार नाही. गोपीने झाला चाल, तू काय मला बांधशील रे? नाही देत तुला काही. देव म्हणे काही हरकत नाही. देव निघून गेले. त्या गोपिकेने विचार केला, एवढं 2, 3, 4, 5 वर्षाचं पोरग, आणि एवढंसं पोरग जर मला बांधून गेलं तर गल्लीतल्या महिला काय म्हणतील, का ग एवढा लहान पोरगा तुला बांधून गेला, मग तू काय करत होती? बरं मी त्याला बांधलं तर पुन्हा म्हणतील तुझ्या अंतकरणात कनव तर दया प्रेम आहे का नाही? एवढ्या लहान पोराला खुशाल बांधते. म्हणजे मी त्याला बांधलं तरी मलाच वेड्यात काढतील, त्याने मला बांधलं तरीच मला वेड्यात बांधतील. बांधणं 2 प्रकारचं असतं, एक सोकृत बंधन, परकृत बंधन. गाईला आपण बांधतो, सोडायला आपण पाहिजे. बकरीला आपण बांधतो, सोडायला आपण पाहिजे. पण माकडे मोठीशी धरिले फुटाने. माकड असताना माकड पकडणारा असतो, त्याला काय म्हणतात? पिंजारे नाही मदारी. हा, त्याला काय म्हणतो आपण? मदारी. तो मदारी माकड पकडताना काय करतो, ज्या झाडावर माकड असतात ना तिथं खाली छोटंसं मडकं घेतो, असं त्या मडक्यामध्ये 10-5 रुपयाचे फुटाणे टाकतो, हरभरे टाकतो आणि बाजूला जाऊन बसतो. त्या माकडाला असं वाटतंय की कीर्तन उशिरा सुटेल, आधी नाचताच केलेला आहे आपल्याकरता. ते माकड खाली येतं, त्या फुटाण्यामध्ये हात टाकतं, आणि हात टाकल्यानंतर ते फुटाणे अशा मुठीत पकडतं, आणि तो हात त्याचा त्या मडक्याच्या तोंडात अडकून जातो. त्या वानराला असं वाटतंय मला मडक्याने बांधलं. कोणी? मडक्याने. आता त्या वानराला त्या मडक्याच्या तावडीतून सुटण्याकरता किती दिवस कीर्तन ऐकावं लागेल? त्या वानराला त्या मडक्याच्या तावडीतून सुटायला किती दिवस कीर्तन ऐकावं लागेल? तुम्ही पटकन सांगणार खर्चवाले, महाराज वानर कीर्तन ऐकत नाही. तुमच्या गावाचा इतिहास सांगा. वानर आला का कीर्तनाला? कीर्तनाला नर येतात. कोण येत नाही? हा, एखाद्याला म्हणा चला ना, गावात सप्ताह बसलाय, 18वं वर्ष आहे, पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, 5वा दिवस आहे, चला ना. नाही, आपलं पुण्य नाही, त्यांचं पुण्य डायरेक्ट काल्याला. का आज कस काय प्रसाद आला, पाठ कशी द्यावी, तुला पाठी सगळं डोसलून न्यावा आहे की नाही? बरं ते येतं शांती बसत नाही. बरं आले की दोरी बांधणाऱ्या भजनाला त्रास देतात. दोरी तिकडं बांधा, हांडी जरा वर करा. असं वाटतं ना दोरी बारीक होती रे. दोरी जर अंदाजा सापडली असती तर आम्ही हांडी बाजूला ठेवली असती. किती विचार आहेत त्यांचे चांगले. तिथून निघाले की स्वयंपाकाकडे जाणार. मीठ टाकलं का, मसाला कुठून आणला होता, तू कशाला आगाऊपणा करतोय? ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रिये दर्शनतेमध्ये आम्ही प्रवास करतो. त्या वानराला सुटण्याकरता काहीच करावं लागणार नाही. त्या वानराला फक्त एक सांगा, त्या मडक्यात जेव्हा हात टाकला तेव्हा तुझ्या हातात काय होतं? काहीच नव्हतं, हात मोकळा होता. मग मडक्यात हात टाकला तेव्हा मोकळा होता ना, बाहेर निघताना मोकळा हात कर, तुला कोणीच बांधलेलं नाही. तू त्या मधल्या हरभऱ्याचा लोभ धरतोय म्हणून तुझा आकार वाढलाय आणि तू अडकून गेलाय. जसा मोकळ्या हाताने आत गेला तसा मोकळ्या हाताने बाहेर आहे. मडकं म्हणजे संसार, वानर म्हणजे तुम्ही आणि मी असणारो जीव. त्यातले हरभरे फुटाने म्हणजे घरदार, बायका, पोरं, सोरं. जेव्हा या संसारात आला ना तेव्हा एकटा आला, बाहेर निघताना एकटा नाही. मी गेल्यानंतर दादूच्या मम्मीचं कसं होईल ते टेन्शन घेऊ नको, तिला 1,500 रुपये महिना भेटेल. तू तुझा विचार कर. तू काय तिचा विचार करतोय? तुला असं वाटतं का तिचं फार प्रेम आहे? मला आयुष्यात एकच माणूस डेअरिंगबाज आहे अख्ख्या जगात. भारतात त्याच्यासारखे डेअरिंग कोणामध्येच नाही. डेअरिंग करावे त्याने विमा एजंटने. विमा एजंट सारखे डेअरिंग कोणीच करत नाही. सगळ्यात डेअरिंगबाज माणूस म्हणजे विमा एजंट. तो आपल्या घरी येऊन आपल्या समोर आपल्या बायकोला आपण मेल्यानंतर किती पैसे भेटतील ते समजून सांगतो. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी अरे ती आता पाया पडून आली, वडापाव वडाला प्रार्थना करून आली ती. आणि सांगतो ताई महाराज नेहमी प्रवासात असतात, समजा एनकेचा ॲक्सिडेंट झाला, महाराज गेले, पुन्हा हप्ता भरायची गरज नाही, जागेवर 15 लाख. आता कीर्तनकाराची बायको राहून किती हुशार राहू शकते आपण अंदाज काढू शकतो. कीर्तनकार
आहे की नाही? ती म्हणजे खरंच 15 लाख भेटतील मला म्हणे हो. मग तुम्ही यांच्या 3 विमे काढा, पहा तिचं प्लॅनिंग काय. म्हणून माझं एक वैशिष्ट्य बरं, विमा या घटनेच्याच विरोधात आहे मी. मी व्यक्तिसंमत आहे माझं ते. मला नेहमी वाटतं की मी मेल्यानंतर त्यांना पैसा भेटून काय फायदा. आप मर गए पीछे डूब गई दुनिया. विम्याच्या नावाखाली का होईना माझ्या मरायची कोणीतरी वाट पाहत असेल, याच्यापेक्षा माझा नैतिक पराजय कोणता आहे? याच्यापेक्षा नैतिक पराजय कोणता आहे माझा? आम्हाला काही टेन्शन नाही. आमच्या महाराजांचा जरी ॲक्सिडेंट झाला तरी त्यांनी 1 कोटीचा विमा काढला आहे. म्हणजे काय आहे? मग प्लॅनिंगच आहे नाही आपल्याविषयी. कोणी बांधलेलं नाही. जसं आज जाताना एकटे गेले ना, तसे बाहेर निघताना एकटे ना. माझ्यानंतर ह्याचं कसं होईल आणि त्याचं कसं, काय टेन्शन घेऊ नको. अजिबात टेन्शन. माझ्यानंतर माझ्या पोराचं कसं होईल टेन्शन घेऊ नको. तू मर. तू या 13व्याला तो बुंदीची पंगत दिला अख्ख्या खर्चीला. तुला सांगितलं कोणी की तुझ्या वाचून काय अडलंय? हा तुझा गैरसमज आहे. म्हणून सोकृत बंधन माणसाला घातक असतं आणि सोकृत बंधन माणसाला द्वैताचे बंधन न बांधायचे. वेदांतात द्वैत नावाचं बंधन आहे. त्या बंधनातून मुक्त होण्याकरता आपण प्रयत्न करावा. परकृत बंधन नसावं, बंधन सोकृत असावं. त्या गोपिकेने विचार केला. सकाळ सकाळ ती उठली. उठल्यानंतर तिने काय केलं, एक दोर घेतला आणि दोर घेऊन त्या गोपिकेने स्वतःच्याच हाताने स्वतःला बांधून घेतलं. आणि तिने कसं बांधलं ते तुकोबराने वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात. गवळणी बांधीती धारणाशी गळा, 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 गवळणी बांधते धारणाशी गळा. गवळणी बांधीती धारणाशी गळा, गवळणी बांधे ती धारणाशी गळा, गवळणी बांधीती धारणाशी गळा, गवळणी बांधे ते धारणाशी गळा. यशोदा भोजन धावोनी आमागे, यशोदा भोजन धावोनी आमागे, यशोदा भोजन धावोनी आमागे, यशोदा भोजन. गवळणी बांधते धारणाचे गळा, खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म. गवळणी हे बहुवचन आहे, म्हणजे अनेक गवळणी बांधतात. आता श्रीमद भागवतामध्ये देवाला बांधलंय असा एकही पुरावा नाही. देवाला बांधलंय असा एकही पुरावा नाही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय? चोरी केली म्हणून उखडाशी बंधन. देवाला उखडाला बांधलंय. पण भागवतकार म्हणतात खरं सांगा, उखड देवाला बांधलं का देव उखडाला बांधले? आपण म्हणतो की देव उखडाला बांधले, असंही होऊ शकतं ना.
उखळही देवाला बांधायला राहू शकता ना. उखळ शब्दाचा अर्थ काय शास्त्रात? उ म्हणजे उत्कर्ष, खड म्हणजे दुर्जन, जे खडांचे खड म्हणजे दुर्जन. उ हा उपसर्ग आहे. मराठी व्याकरणामध्ये 14 आणि संस्कृत व्याकरणामध्ये 22 उपसर्ग असतात, जे मूळच्या पदाचा अर्थ फिरवत असतात शास्त्रामध्ये, व्याकरण शास्त्रामध्ये. उ म्हणजे उत्कर्ष, खड म्हणजे दुर्जन. उत्कर्ष पावलेला खड म्हणजे दुर्जन. असं जे उखड आहे, जे दुसऱ्याला वाईट काम करण्याकरता मदत करतं, असे उखड जर देवाला बांधले तर माडकरी होऊन जातात. आपण पाहत नाही का गावामध्ये सप्ताह बसला की चांगले चांगले उखड माडकरी होऊन जातात. होतात की नाही? होतात. मी माझ्या डोळ्याने पाहिले दारू पिणाऱ्याचे पोरं मग भजनी हो, दारू पिणाऱ्यांचे पोरं भजनी मंडळात आहे आणि भजन्यांचे पोरं होत ना, होत. दारू पिणाऱ्यांचे पोरं कीर्तनकार झाले, दारू पिणाऱ्यांचे पोरं कीर्तनकार झाले आणि कीर्तनकारांचे पोरं रिकाम्या जागा घरी भरा. कठीण आहे. नव्हते ते संत करते कवित्व आणि संतांचे ते आप्त नव्हते संत. हो. आणि कोणी गावात आगाऊपणा करायचा नाही. एखाद्या भजनाचा पोरगा दारू पित असेल, एखाद्या कीर्तनकाराचा पोरगा दारू पित असेल तर या गाऊच राहतात गाव परत. तुझा बाप तर भजनी, तुझा बाप तर कीर्तनकार आहे आणि तू कसं काय दारू पितो? तुला काय आगाऊपणा सांगितलं दुसऱ्याला? मला सांगा, एका आईच्या पोटी 2 पोरं जन्माला आले. त्यांची आई एक आहे, त्यांचे वडील एक आहे. एका घरात वाढले, एका गलीत खेळले, एका शाळेत शिकले, एकाच गावात राहिले. पण एक रोज कीर्तनाला जातो आणि दुसरा दररोज व्यसन करतो. हा दोष आहे ना, त्यांचा 2 इंचा आहे, त्यांच्या आई वडिलांचा नाही. का माहिती का? का माहिती का? आता जरी ते दोन्ही सख्य भाऊ एका मायबापाच्या पोटी जन्माला आलेले असले तरी मागच्या जन्मात दोन्ही एका ठिकाणी होते का? मग मागच्या जन्मात ज्याचं जसं पाप तसं त्याचा कर्म, ज्याचं जसं पुण्य तसं त्याचं कर्म. म्हणून तर वाईटाच्या पोटी चांगले पोरं येतात. सत्वर विचार प्रल्हाद बिंबाला, हा तो परिणाम आहे. उग्रसेनाच्या पोटी कौन जन्माला येईल आणि हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येईल. हा वैयक्तिक प्राक्तनाचा दोष आहे किंवा प्राक्तनाचा गुण आहे. पण असं कोणी कोणाला म्हणायचं नाही हा असा आहे तो कसा आहे. आपण सल्लागार समितीवर अजिबात राहायचं ना. आपण एकादशीला पान खातो आणि आपण कशाला दुसऱ्याला अक्कल शिकवायची? बरोबर आहे की नाही? आपण आपल्या पद्धतीने प्रवास करणं. माय रूल माय लाईफ माय ॲटिट्यूड इन माय लाईफ जीवनाचं सूत्र आहे. त्या जीवनाचे सूत्र सुधरवले आपल्या करता गरजेचे. त्या गोपिका बांधतात म्हणजे काय? गवळणी बांधत ती धारणा. धारणा म्हणजे काय? धारणा शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. गोपिका काय बांधतात? बुद्धी बांधतात. बुद्धी कुठं आहे आपली? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुजो नारायण. देवाला दररोज सांगितलं पाहिजे, देवा माझ्या मनात वाईट बुद्धी येता कामा नये. वाईट बुद्धी येऊच नाही. माझ्या बुद्धीमध्ये वाईट विचार येऊच नाही. येतात माणसाच्या मनात. वाटतं माणसाला कधी कधी, वाटतं माणसाला 7 दिवस झाले कीर्तनाला येतोय, अजूनही काही चांगलं भेटलं नाही. येतं माणसाच्या मनात काल्याच्या दिवशी की आज चांगली चप्पल नेऊ. मन आहे माणसाचं, येऊ शकतं ना. मनाने ठरवलं की चांगली चप्पल न्यायची, लगेच बुद्धीने सांगितलं पाहिजे तुला चप्पल न्यायची ना, हरकत नाही, जरूर नाही, पण सापडला तर मग गर्दी पण पहा. म्हणजे हे बुद्धीने शिकवलं पाहिजे. हे जे ना मन आणि बुद्धी हे परस्पर. तुम्ही सांगू तुम्हाला, आपल्या गिरणेच्या पुलावर नागदुली म्हणजे गिरणा पूल जिथं सुरू होतो इकडनं जाताना, तेव्हा तिकडं फुलांचे दुकान आहे दोन्ही बाजूला, नाही का? नाही, मग माझा अंदाज चुकला वाटतं. माझ्या नजरेत काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं. बरोबर आहे ना? हा, वा वा वा. ते दुकानं सगळ्यांना माहिती. आणि त्या दुकानाजवळ एखादा माणूस गेला आणि त्याने सांगितलं मला 1 किलो मांस द्या. 1 किलो मांस द्या म्हटल्यानंतर ती सगळी दुर्गंधी, सगळा घाण, त्या मांसाराची सगळी तिथं दुर्गंधीचा वास आला. खिशात हात घातला, नॅपकिन काढली, रुमाल काढला, असा तोंडाला लावला. माझं सांगणं संपलं. त्याने ऑर्डर कशाची दिली आहे? मांसाची. वास कशाचा येतोय? मांसाचा. मग वासच येतोय, तो ऑर्डर कशाला दिली? आणि ऑर्डरच दिली तो वास सहन कर. ऐका, ह्याच्या परस्पर विरोधी घटना घडतात ना. मित्राने फोन केला, मला माहिती नाही 10 मिनिटात तू मसाजमध्ये पाहिजे, मला माहिती नाही 10 मिनिटात तू पारडीमध्ये पाहिजे. आपण मोटरसायकलवर बसतो आणि 80-90च्या स्पीडने मोटरसायकल चालवतो आणि बरोबर 80-90च्या स्पीडने मोटरसायकल चालतात. सावद्याच्या वर ती टेकडी चढताना टर्न आहे आणि त्या टर्नवर समोरून कंटेनर आलं, डंपर आलं आणि आपण बालंबाल वाचलो. दरारून घाम आला, हार्टबीट्स वाढले आणि आपली धडधड वाढली आणि आपण लगेच गाडी 40वर आणली आणि विचार केला 15 मिनिटं उशीर झाला तर चालेल, हळूहळू जाऊ.
मला 10 मिनिटात पारधीला पोहोचायचंय म्हणून 90चा स्पीडने गाडी चालली. हा मनाचा आगाऊपणा आहे. पण जीवनापेक्षा कोणीच मोठं नाही. हे शिकवण्याकरता, गाडीचा स्पीड बांधण्याकरता पुन्हा स्पीड कमी होतो, हा बुद्धीचा निश्चय. म्हणून या बुद्धीला, मनाला, म्हणून मन आणि बुद्धी हा स्वतंत्र प्रवास आहे. मनाचा आणि बुद्धीचा स्वतः. मन तर कुठेही जाईल हो, त्याला काय पर्याय. पण त्या मनाला ताबा ठेवायची जबाबदारी बुद्धीची. म्हणून धारणा म्हणजे बुद्धी, ही बुद्धी बांधायची. गवळणी बांधती धारणा, म्हणून गोपिका आपली बुद्धी बांधतात. बुद्धीचे शास्त्राने 5 लक्षणं सांगितले. प्रत्युत्पन्नमती, विकास, संकोच, दीर्घसूत्रीपणा आणि पूर्वस्मरण, हे बुद्धीचे लक्षण आहे. प्रत्युत्पन्नमती, पटकन सुचलं पाहिजे माणसाला, लगेच सुचलं पाहिजे. समोरचा बोलला की त्याचं उत्तर सुचलं पाहिजे. आचार्य यात्रे माहिती ना, आचार्य यात्रेचं एकदा भाषण चालू होतं. आचार्य यात्रे सगळ्या क्षेत्रात प्रवीण होते. मी आचार्य यात्रेंना कधीच अष्टपैलू म्हटलं नाही. आचार्य यात्रे, विनायक दामोदर सावरकर, अच्छा ठराविक लोकांना मी नेहमी म्हणतो ही लोक अष्टपैलू नव्हतेच, ही लोक अष्टादश पैलू होते. शब्दाचं सौंदर्य याच्यात. आणि आचार्य यात्रे बोलायला उभे राहिले भाषणाला, आणि त्यांचा विरोधी माणूस खाली बसलेला होता भाषणात. तो चालू भाषणात उभा राहिला. आत्र्यांना म्हटला, आत्रे तुम्ही कुत्रे. आता केवढं टेन्शन वाढेल. चालू भाषणामध्ये तो उठला, आत्रे तुम्ही कुत्रे. किती ताण वाढेल. इथं बसवलेल्या कीर्तनात यांनी बाहेरून प्रमाण दिलं तर टेन्शन येतं. आत्रे तुम्ही कुत्रे. आत्रे म्हणे बरोबर, आम्ही कुत्रे आणि तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल. पहा आत्र्यांचा भाव. आम्ही कुत्रे आणि तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल, आणि इलेक्ट्रिकच्या खांब्याचं कुत्रा कसं स्वागत करतो तुला भाषण झाल्यावर सांगतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता फिर मिलेंगे ब्रेक के बाद, है की नाही. हो, प्रत्युत्पन्न मती राहते. काय काय माणसाचे असे पटकन सुचतं. नचे केळकर आणि राम गणेश गडकरी स्टेजवर यायला लागले कार्यक्रमाला पुण्यामध्ये. नचे केळकर आणि राम गणेश गडकरी, आणि गडकरींना केळकरांची लात लागली पायऱ्या चढता चढता. केळकर म्हटले माफ करा, तुम्हाला लात लागली. गडकरी म्हणे लागू द्या. त्यात काय नवल आहे. देवाने तुम्हाला 2 पाय दिले, तुम्ही आम्हाला एकच मारला. देवाने तुम्हाला 2 पाय दिले, तुम्ही आम्हाला एकच मारला. उलट आम्ही देवाला प्रार्थना करू, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या, म्हणजे त्यांना जनावर करा. अजून पुढे मुद्दा आहे बरं. अजून पुढे, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या आणि ते 4ही पाय आम्हाला लागू द्या. आता 4ही लाता मारणार जनावर कोण आहे. गाढव. म्हणजे यांना पुढच्या जन्मात काय करा. याला म्हणता प्रत्युत्पन्नमती, याला म्हणता हजर जबाबी. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे PN, पु ल देशपांडे पुण्यात बाजारात फिरत होते, सोबत बायकोला घेऊन गेले. शॉपिंग तेव्हापासूनच आपल्याकडे. आणि एक खोचट माणूस होता. खोचट, काही माणसं आगाऊच राहतात. त्याने विचारला, देशपांडे काय, ह्या बाई कोण आहेत. कोणते. ह्या मी देशपांडे. तुम्ही नाही हो, ती तुमच्या सोबत आहे ती बाई. अरे मी देशपांडे, तुम्ही नाहीच, तुमच्या सोबत जी बाई येते ती उपदेशपांडे. आपण म्हणतो की नाही हे सरपंच हे उपसरपंच, तसं मी देशपांडे आणि ती उपदेशपांडे. तो म्हणे म्हणजे, आणि खरा विनोद पुढे बरं, फार कमी लोकांना समजेल. देशपांडे म्हटलं मी देशपांडे, आणि ती कोण आहे, ती उपदेश पांडे. म्हणजे मला घरात उपदेश करते ती आहे. पा काय गमक असतं लोकांचं. वरमावर घाव घालणे म्हणतात याला. याला म्हणतात प्रत्युत्पन्नमती, हजर जबाबी. ज्याला आपल्या गावठी मराठीमध्ये आपण कहतो हजर जबाबी, पटकन सुचतं. बुद्धीचं पहिलं लक्षण प्रत्युत्पन्नमती. विकास, बुद्धी वाढवता आली पाहिजे. संकोच थांबवता आला पाहिजे. पूर्वस्मरण, मी कशा करता बोलतोय त्याची आठवण राहिली पाहिजे. आणि दीर्घसूत्रीपणा, मी बोलतोय त्याचा पुढे मला काय फायदा होणार आहे. हे 5 लक्षणं ज्याला जमले त्याची बुद्धी जगात श्रेष्ठ आहे. त्याची बुद्धी जगात श्रेष्ठ आहे. बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. अशी जी बुद्धी त्या गोपिकांनी बांधली. गवळणी बांधते धारणा से गळा. गळा म्हणजे हे जे इथं चमकतं ना याला कंठ म्हणतात. हा जो पुढे ना याला गळा म्हणतात, आणि जी मागे याला मान म्हणतात. हे काही समानार्थी शब्द नाही. मान मागे असते, कंठ इथं असतो आणि गळा इथं असतो. बरोबर आहे. आता गळ्याला जर बांधलं, इथं जर बांधलं तर माणूस वाचेल का. मग इथं बांधणं म्हणजे काय बरं. इथं काय हो वारकऱ्यांच्या, आपण जेवण करून घ्यायचं का आधी अर्धे. म्हणजे ज्यांना जड जात असेल ना कीर्तन, त्यांनी बोटवर करा, तेच पंक्तीला बसतील. मग ते जीवन आले की मग हे उरलेले जातील. तुम्ही आधी जाता का मी आधी जाऊ. आपल्यामध्ये ते ऍडजस्टमेंट करून घ्या. मग अर्धे. इथं काय वारकऱ्याच्या,
सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. इथं विठोबा आहे. कोण आहे इथं? विठोबा. काल्याच्या कीर्तनात कोण आहे इथं? जडकेकर महाराज. कंठी धरीला कृष्ण मनी. इथं कृष्ण आहे, इथं विठ्ठल आहे. गौडणी बांधती धारणा म्हणजे बुद्धी, आपली संसारातली चंचल बुद्धी इथं परमार्थाच्या कृष्णाला बांधतात. आणि तुमची बुद्धी संसारातून बाहेर निघाली आणि देवाच्या नावाला बांधल्या गेली की मग तुमच्या ध्यानात येतं तो गवड्याचा पोरगाने खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म. तो जो खेळतोय ना तो गवड्याचा पोरगाने ब्रह्म आहे ते ब्रह्म. आणि त्या ब्रह्माची अनुभूती मग आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात आहे. धावण्या मागे यशोदा भोजन हिंडे रानो रान गाई पाठी तो कामाने सर्व कडा जाचे अंगे. तो कामाने सर्व कडा जाचे अंगे. तो कामने त्याचे गुण्याचे अंगी. तो कामने त्याचे गुण्याचे अंगी. तो कामने सर्व कडा जाचे अंगे. तो कामने सर्व कडा जाचे अंगे. कामने त्याचे गुण्याचे अंगी. तो कामने त्याचे गुण्याचे अंगी. तो कामने सर्व कडा जाचे अंगे. तो कामने सर्व कडा जाचे अंगे. तो कामने सर्व कडा जाचे अंगी. तू कामने सर्व कडा जाचे अंगी. तो कामने सर्व कडा जाचे अंगे. तो कामने सर्व कडा जाचे अंगे. तो कामने सर्व कडा जाचे. तू कामने सर्व कडा जाचे अंगी. तू कामने सर्व कडा जाचे अंगी. भोडेपणा लागी भीक मागे. भोडेपणा धावोनिया मागे यशोदा भोजन. धावोनिया मागे यशोदा भोजन. धावोनिया मागे यशोदा भोजन. धावोनिया मागे यशोदा भोजन. यशोदा भोजन. यशोदा भोजन. विठोबा रखुमाई. 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 बोला 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 बोला. देवादिदेवा जगत्रय देवा. देवादिदेवा जगत्रय देवा. परेयसी केशवा विनंती मा. विनंती माझी. माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण. माझी वाणी तुझे
विचारावे केले देवे गोकुळे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनात देवाचं चरित्र सांगावं. पण मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा असा नेहमी काल्याच्या कीर्तनात देवाची एखादीच लीला सांगायची असते. ते काही व्यापकता करायची नसते. देव गोपिकेकडे गेले, मला भूक लागले, मला काहीतरी खायला प्यायला दे. तिने म्हटलं मी देऊ शकत नाही. का? मी बोलून गेलो. सांसबुरी ननंद हटलेले देवर देवे मोको घाले. देव म्हटलं द्यावं लागेल. तिने काही ऐकलं नाही. देव निघून गेले. देवाने काहीच केलं नाही. देवाने तिच्या गोठ्यात गेले. गोठ्यात सगळ्या गायी बांधलेल्या होत्या. देवाने सगळ्या गायी सोडून टाकल्या आणि तिथं गाढवं बांधून दिले. गायी सोडल्या, गाढवं बांधले. सकाळ झाली, गोपिका उठले. आपल्याकडे पूर्वी महिला सकाळी लवकर उठायच्या. उठायचं का नाही? सकाळ सकाळ त्या जुन्या आजीबायांना विचारा. सकाळ 3-3 वाजता उठायचं आणि दळण दळायचं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाव कौतुके तू ये रे बा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाव व्रतारा तू ये रे बा. ये रे बा विठ्ठला. हे जे वैशिष्ट्य आहे, पूर्वीचा आपण प्रक्रिया पाहतो. त्या प्रक्रियेमध्ये काळ बदलला. सकाळ महिला सकाळी लवकर उठायच्या आणि सकाळी उठून विठ्ठल 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 सकाळी गोपिका उठली. महिला लवकर उठायच्या, घरातले कामं करायचे की नाही? आम्हाला चांगलं वाटतं. मी लहान होतो तेव्हा आमच्या घरामध्ये सकाळ आई आजी सकाळ लवकर उठायच्या आणि उठल्यानंतर घरातले कामं करता काकडा म्हणायच्या. काकड्यामध्ये नवऱ्याला उठवायच्या. हो, झाडत आल्या, खाटी जोड आल्या की तेव्हाच म्हणायचं उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा. आणि तो पांडुरंग अंगावर चादर ओढायचा. काळ बदलून गेला. आता पांडुरंग उठून जातोय. रुक्मिणी अजिबात उठण्याच्या मूडमध्ये नाही. आता पांडुरंगाला काकडा म्हणावा लागतो. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या हो, तरी उठत नाही. पांडुरंगाला सकाळी काल्याच्या कीर्तनात जायचं. पांडुरंग सकाळी 5 वाजता उठलाय. त्याची तयारी झालेली. पांडुरंग सांगतो 1 कप कॉफी दे. तरी देत नाही. शेवटी पांडुरंगाला म्हणावं लागतं. पाय लक्ष्मीच्या हाती देशे यावे काकुलती. एक चहा घेण्यासाठी अर्ध्या तासाने चहा आला. तेव्हा पांडुरंग म्हटला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चहा सोबत बिस्किट आल्यामुळे पांडुरंग म्हटला बाप रे पुण्य फडले बहुता दिवसा. चहा सोबत बिस्किट पण वा 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 वा. बिस्किट चहा होत नाही तोपर्यंत गरम पोहे. पांडुरंग म्हटला कधीच नाही. आज कस काय पोहे? बहुता दिवसा फेरा आला या नगरा. है की नाही? गोपिका सकाळी लवकर उठले. उठल्यानंतर पूर्वी दळण कोण दळायचं? महिला. आता उचला डबा कारची बुकता दयाले चालणे. पूर्वी दुग्ध दोन. आज आपल्याकडे सत्काठवडी समाज आहे. दुग्ध दोन कोण करायचं? महिला. आता माणसं. त्या दुग्ध दोन करता ती महिला सकाळी उठले. तिने चरवी गाढवा तांब्या बकेट घेतले. अंधारी रात्र. तिला माहिती नाही तर गाढव बांधलेले आणि त्या गाढवाच्या कासेत तिने गाय म्हणून पाणी टाकलं आणि धार काढायला गाढवाच्या कासेत हात घातला. आता गाढवाचा एक स्वभाव आहे लात मारली. गाढवाने लात मारली. जशी लात मारली तसे बरोबर फ्रंट लाईनचे 2 दात गैरहजर झाले. गाढवाचं वैशिष्ट्य आहे गाढवाच्या मागे कधी चालायचं नाही. मी नेहमी सांगतो नानाभाऊ विनोदाने 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. पुढाऱ्याच्या पुढे गाढवाच्या मागे कधी चालायचं नाही. केव्हा लात मारतील भरोसा नाही. आम्ही दोन्ही अनुभवी आहेत. त्यांनी पण झटका खाल्लाय. मी तर नेहमीच खातो. तेव्हा आता आल्या रुळावर आपल्या गाड्या बऱ्यापैकी. हो आता पुढे काय होतं? पुढे आता एवढंच हमतो डोबेंगे सनम लेकिन तेरको डोबर लेकर डोबेंगे. आता आमचं तर मरण आलंच आहे. तुझे आणो बर. तर गाढवाला लात मारली तसे बरोबर फ्रंट लाईनचे 2 विद्यार्थी गैरहजर झाले. 2 विद्यार्थी गैरहजर झाले. ते जोरात ओरडले. लोक ते विजेरी घेऊन आले म्हणजे बॅटरी कंदील दिवे घेऊन आले. काय झालं? गायने लात मारली. अहो यांची काय तर गरीब आहे.
कंदील लावून पाहिला तर गाढव. कोणी बांधले गाढव, कोणी बांधले गाढव. एक जण म्हणाले हे गाढव कृष्णाने बांधले, कृष्णाने. बोलवा त्याला. का रे कृष्णा, काय तू बांधले गाढव? हो मी बांधले. का बांधले? का बांध, मोठ्याचा पोरगा म्हणजे काही करशील का? का बांधले? देव म्हणजे का बांधले म्हणजे, अरे माझं कामच गाढव बांधायचंय. तुझं काम गाढव बांधायचंय म्हणजे? हो हो मी गाढवच बांधतो. एकाने विचारलं का रे देवा, काय कुठे बांधतो तू गाढव? देव म्हणजे सांगू, 100 एकर जमीन आहे. 100 एकर जमीन मध्ये 70 लाखाचं उत्पन्न झालं तरी 50,000चे उत्पन्नापैकी 5,000 रुपये सप्ताहाला देणगी देत नाही. त्याच्या घरी मी डायबिटीजच्या रूपात गाढव बांधतो. घ्या सप्ताची पंगत. महाराज लोक बासुंदी, तो मला मेथीचे पाणी हवे. एका महाराजानं म्हटलं महाराज तुम्ही चहा घेणार का? नको 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 नको, माझी साखर वाढली. थांब ना, तुझी पावडर वाढायची बाकी. तू दिंड्या मठा ट्रिपांच्या नावाखाली किती लुटतोय लोकांना. तर रामदास बाबावर साडेकर होते आपल्याकडे. रामदास बाबावर साडेकर माहिती ना, जुन्या लोकांनी पाहिजे. हा रामदास बाबांचं वैशिष्ट्य होतं 25 वर्ष वर साड्यासारख्या राजपूत मराठा समाजाच्या 2 जातीच्या तेडमध्ये 25 वर्ष सरपंच होते रामदास बाबा. अजून सांगू तुम्हाला, चंद्र उगवला की बाबा मठातून आवाज द्यायचे मंदिरातून, ए ते गावातले लाईट बंद कर. एखादा पिणारा खाणारा जर बाबा जोडाला, बाबा लाईट का बंद केले? बाबा म्हणायचे आगाऊपणा करू नको. देवाचा लाईट चालू झाला की शासनाचा बंद करायचा असतो. टाप नव्हती रामदास बाबाच्या पुढे कोणी बोलून नाही परिसरात होते. महाराज जगन्नाथांना पवार सुद्धा खानदेशात 2 कीर्तनकारांना घाबरायचे. मला माहिती, जगन्नाथांना पवार खानदेशात 2 कीर्तनकारांसमोर कधीच कीर्तन करायचे नाही. 40गाव नांदगाव रोडला न्याय डोंगरी, त्या न्याय डोंगरीमध्ये सावरगाव आहे. फार जुन्या लोकांनी पाहिलं असेल. रंगनाथ गुरुजी न्याय डोंगरीकर. वेदांताच्या बाबतीत रंगनाथ गुरुजीचा कोणी हात नाही धरला. आणि दुसरे आमच्या धरणगाव तालुक्यात आनोऱ्याचे सुपडू बाबा आनोरेकर. असे व्यक्तिमत्व होते ना. रामदास बाबा म्हणजे सुपडूबा आनोरेकर आणि रंगनाथ गुरुजी न्याय डोंगरीकर जर आळंदी पंढरपूरला जर समोर कीर्तनाला बसले तर जगन्नाथांना पवार फेटा काढायचे आणि डायरेक्ट सांगायचे बसलेल्या लोकांना, तुम्हाला जर माझं कीर्तन ऐकायचं असेल तर या दोन्हींना उठवा आणि मंडपाच्या बाहेर राखला. हे समोर असताना मी कीर्तन करू शकत नाही. जगन्नाथांना महाराष्ट्राचा चालता बोलता वेदांत वाचस्पती होते. पण अण्णा सुद्धा ज्या 2 कीर्तनकारांची आदरयुक्त भीती ठेवायचे ते दोन्ही या मातीत होते. वैभव आपला विसर पडलाय आपल्याला आता त्या दोंडाच्या पॅटर्नमुळे. येड्याची जत्रा. तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला? हे गवडण होती का वारकरी संप्रदायात? हा तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे? तो हरवू दे, हा म्हणणारा सापडला पाहिजे. राधे चल माझ्या गावाला जाऊ. कशाला जाऊ? गटरचा पत्ता नाही. वाकुनी टाक सडा, उभ्यानं टाकीन ती. तुला कोणी आगाऊपणा सांगितलं रे? सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं राधेला सजवलं. बरं सजवलं, नाही तर बिना बेटी पार्याची निघाली होती ती. चाललं काय आपल्याकडे? या सगळ्या गोष्टी बंद. आणि हे तुमची जबाबदारी आता लोकांची. तुम्ही ह्या अशा पद्धतीचे कीर्तन घेतले नाही पाहिजे तर संप्रदाय टिकेल. संप्रदाय टिकणार. माझं काम आहे गाढव बांधायचं. पोरीच्या लग्नाला 10 लाख रुपये खर्च केले. किती लोकांचा अनुभव आहे? पोरीच्या लग्नाला 10 लाख रुपये खर्च केले आणि 1 महिन्यात माहिती पडलं की जावाई दारू पिणार आहे. हे देवाने बांधलेलं गाढव. पोराच्या लग्नाला 15 लाख रुपये खर्च केले. 15 लाख रुपये पोराच्या लग्नाला खर्च केलं आणि 4 महिन्यामध्ये सुनबाई पोराला जळगावला रूम करायला घेऊन गेली. हे देवाने बांधलेलं गाढव आहे. हे देवाने बांधलेलं गाढव आहे. घरात सगळं असून सुद्धा आपल्याला खाता येत नाही. साखर कारखान्याला 3 वेळा चेअरमन झाला तरी बिना साखरची चहा पितो. हे देवाने बांधलेले गाढव आहे. माझा ऐकता तुमचा भाऊ, तुमचा पोरगा, तुमचा मित्र म्हणून असे गाढव देवाने आपल्या घरी बांधून असं वाटत असेल तर अशा सप्ताहामध्ये आपण देणगी देऊन सावता महाराजांचे उपकार मानायचा प्रयत्न करा. एक दिवस चांगला दिवस आल्याशिवाय राहणार का? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. म्हणून ही ताकद आहे. देवाने तिचे 2 दात पाडले म्हणजे तिचं द्वैत संपवलं. त्या गोपिकेच्या मनात देवाविषयी द्वैत होतं. तेव्हा ते द्वैत काढलं आणि द्वैत काढून तिला भक्तिशास्त्राचा आनंद दिला. का बोल नका. म्हणून देवाने त्या पद्धतीने दिला केला. शेवटी यशोदेने सेटला उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना वेटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडलेला यमुनेच्या तीरे गोधने चारामया जातो सारंग पाने तारवया जातो सारंग पाने मार्गी भेटली राधिका गवळणे मागे भेटली राधिका
गौरणी कृष्ण दान मागे नेरे उतरोनी कृष्ण दान मागणे उतरोनी तव ते देखले यशोदा जननी यशोदा मने लटिका ऋषिकेश यशोदा मने लटिका ऋषिकेश यशोदा मने वेगळी करुसी केली यशोदा मने वेगळी करुसी केली यशोदा म्हणे लटिका ऋषिकेशे पर नारी से कैसारे झोमसे. का रे कृष्णा काय भगवान परमात्मा गाई चारायला निघाले. गाई चारायला जाताना देव पुढे चालायचे आणि देवाच्या मागे गाई चालायच्या. देव गाई चारायला जायचे, देव पुढे चालायचे आणि गाई मागे चालायच्या म्हणून देवाचं नाव पडलं गोपाल. देव पुढे चालायचे गाई मागे चालायच्या म्हणून देवाचं नाव पडलं गोराखी. गोराखी आपल्या गाई पुढे चालतात आणि चारणारा मागे राहतो म्हणून आपला गु राखी. तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल आणि एकदा समजले पुन्हा वेळ लागेल की जळकेकर काय बोलून गेला होता. तो गोराखी आपण गुराखी. निघाल्या गाई. रानामध्ये नाना प्रकारचे खेळ आणि नाना प्रकारचे खेळ खेळता 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 एका सांगितलं देवा काय रे क्रिकेट. देव म्हणे टाय झाली मॅच तरी क्रिकेट. आता क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे फ्रंट लाईनला किती स्टंप असतात पटपट सांगा. 10 मिनिटं राहिले. 3. त्या स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात अंपायर आपलं किपर. स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात किपर. बर अरे स्टंपाचं संरक्षण करतो त्याला बॅट्समन म्हणतात. किपर स्टंपाचं संरक्षण करण्याकरताय का तो स्टंप बोल्ड करण्याकरताय. ओ बर ठीक आहे. तो जो बॅट्समन आहे त्याच्या हातात काय आहे बॅट. ते स्टंप बोल करण्याकरता समोर कोण आहे बॉलर. त्याच्या हातात काय बॉल. एका ओव्हर मध्ये किती चेंडू असतात 6. एका ओव्हर मध्ये किती चेंडू असतात चेंडू एकच असतो तो 6 टाकायचा असतो. कधी लेग स्पिन कधी ऑफ स्पिन कधी मीडियम आर्म कधी यॉर्कर कधी वन बाउन्सर चालून जातो एका ओव्हर मध्ये. चालतो की नाही. बॅटमॅनचं ध्येय काय एक तर बाउंड्रीच्या बाहेर चौकार जावा नाही तर षटकार जावा. बॉलरचं ध्येय काय तिन्हीपैकी कोणता तरी एक स्टंप बोल्ड व्हावा. बॅटमॅनने चेंडू टोलवला की तो चेंडू अडवण्याकरता मैदानात किती लोक प्रयत्न करतात 11 बरोबर. हा आऊट झालाय का चौकार षटकार गेलाय ह्याचा निकाल देण्याकरता मैदानात 2 लोक असतात त्याला काय म्हणतात पंच. त्याला काय म्हणतो आपण पंच. त्याला मराठीत काय म्हणतात अंपायर. हा इंग्लिश मीडियम. हा आयुष्यामध्ये माझा दावा आहे बरं माझा दावा आहे सायकोलॉजिकली मानसशास्त्र असं सांगतं मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर त्यांच्या आयांनी. इथं बसलेल्या 100 पैकी 80% महिला त्यांच्या मुलांच्या विरोधात आहेत. 100% विरोधात आहे. दावा आहे माझा. येसो ठाकरेचा सायकोलॉजीचा मानसशास्त्राचा सिद्धांत आहे मदर लँग्वेज मध्ये पोरं परिपक्व होता. आईला जे जमतं ना त्याच लँग्वेज मध्ये पोरं परिपक्व असतात. तुला 10वीला 3 विषय बाकी आहे तू त्याला इंग्लिश मिडियमला टाकते म्हणजे विश्वासघातच करते की नाही त्याचा. शेजाऱ्याने टाकले म्हणून आपण आपले पोरं इंग्लिश मिडियमला टाकले पाहिजे का. आपल्या अपेक्षाचं ओझं आपल्या पोरांवर लादू नये. लादूच नाही. पोराचा 10वीचा निकाल लागला पोराच्या हातात मार्कशीट होतं बापाने ते मार्कशीट हातात घेतलं पाहिलं इंग्रजीत 13 गणितात 12 मराठीत 16 भूमितीत 14. बापाने पोराला मजबूत धुतला. पोराने मार खाऊन घेतला आणि मार खाल्ल्यानंतर पोरगा म्हटला झालं का मारून. बाप म्हणे मूर्खा एवढे कमी मार्क पडले आणि अजून मला विचारतोय झालं का मारून. तो म्हणे मारून झाला असेल तर ते मार्कशीट बाजूला ठेवा ते तुमच्या 10वीचं होतं आता माझं 10वीचं पहा. मग ज्याचा बापच 10वीला 4 विषय नापास आहे तोही म्हणतो आपण अपेक्षा माझं बोलणं आता शॉर्टकट बोलतोय पण सिरियसली सांगतो तुमच्या अपेक्षेचं ओझं तुमच्या पोरांवर लादू नका. मुक्त छंदपणे पोरांना शिकू द्या. मुक्त छंदपणे पोरांना शिकू द्या. तुम्ही नाही ठरवू शकत त्याने काय झालं पाहिजे तो ठरवेल त्याला काय व्हायचंय तर तुम्ही कसं काय सांगू शकता की तो हेच झाला पाहिजे.
हे तुमचं काम आहे का? आम्हालाही माहिती आहे, आम्ही लहान होतो तेव्हा म्हणायचो डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, कलेक्टर व्हायचंय. 10वी नंतर आम्ही पण पाहायचो शिपायच्या जागा निघाल्या का. बदलते ना क्वालिटी, असं नाही राहत. आपल्या अपेक्षेचं वजन दुसऱ्यावर लादायचं नसतं. त्यांचं भविष्य टिकलं पाहिजे. आज मानसशास्त्रामध्ये लहान लहान पोरांना चष्मे लागून गेले. 12-12, 15-15 वर्षाच्या पोरांना TB सारखे आजार झाले. 15-15, 16-16 वर्षे शुगर आली. तुम्ही विचार नाही करत का काय होतंय, काय होतंय? तुम्ही विचार नाही करत का? खरं सांगा, माझ्यासमोर बसलेले माझ्या वडिलांच्या वयाचे लोक आहे, 60च्या पुढचे लोक. खरं सांगा, तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा मायबाप काय म्हणायचे, हे पाय शिक्षण कमी झालं तर चालेल, खाण्याच्या बाबतीत तडजोड करू नको. खरं सांगा, होतं की नाही? शिक्षण होईल ना, होईल शिक्षण. काय म्हणायचे मायबाप, कोणता शिकून कलेक्टर होणार आहे, पण तो मजबूत राहिला पाहिजे. जेवण जर कमी झालं तर आई लगेच म्हणायचे, अरे का कमी जेवतोय, टेन्शन आलं का शाळेचं टेन्शन आलं असेल तर सोडून दे, पण खाण्यात तडजोड करायची नाही. म्हणून हे 90-90 वर्षाचे झाले ना तर बिना चष्म्याचे अजून पेपर वाचताय, कारण यांच्या मायबापाने त्यांचं शरीर टिकवलंय. आणि आमची मम्मी, त्याला की नाही आम्हाला की नाही खूप मोठं करायचंय, तू पगार घेऊन शांत बस, त्याचा अंदाज काढूच नको. तू कशाला टेन्शन घेते त्याचं, तो ठरवेल ना माय रूल माय लाईफ. म्हणून या गोष्टीचा मायक्रो मॅनेजमेंटने विचार करा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या पद्धतीने नियोजन केलं. त्याला पंच अंपायर म्हणतो आपण. संपली माझी भूमिका. ऐका, दोन्ही अंपायरला जेव्हा निकाल देता येत नाही तेव्हा एक अंपायर ग्राउंडच्या बाहेर राहतो, त्याला थर्ड अंपायर म्हणतात, आणि त्याचा निकाल मान्य करावा लागतो. 3 स्टंप कोणते माहिती का? भागवतात गोड भूमिका आहे. 3 स्टंप. एका स्टंपाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्याचं नाव आहे भक्ती, तिसऱ्याचं नाव उपासना. ज्ञानाच्या, भक्तीच्या, उपासनेच्या स्टंपाचं रात्रंदिवस संरक्षण करतो त्या बॅट्समनचं नाव आहे ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा वारकरी. हा वारकरी टिकवतो, त्याला टिकवता येत नाही, म्हणून त्याच्या हातात भगवंताच्या ज्ञानाची बॅट आहे. त्या ज्ञानाच्या बॅटने तो विकाराचा चेंडू, चौकार म्हणजे 4 मुक्ती प्राप्त व्हाव्या, षटकार म्हणजे त्याला 6 शास्त्राची जाणीव व्हावी, याची त्याची भूमिका असते. पण बॅटमॅनने चेंडू टोलवला की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन, या 11 इंद्रिय आपल्यातल्या वाईट विकाराचा चेंडू शरीराच्याच ग्राउंडमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा जीव आणि साक्षी 2 अंपायर निकाल देतात. त्यांचा निकाल मान्य नसतो तेव्हा आपल्याकडे परमात्मा नावाचा मंदिरात थर्ड अंपायर बसलेला असतो आणि त्याचा निकाल प्रत्येकाला मान्य करायचा असतो. हे आयुष्याचं क्रिकेट आहे, हे तुमच्या माझ्या आयुष्याचं क्रिकेट. या पद्धतीने देवाने क्रिकेट खेळलं, नाना प्रकारचे खेळ खेळले. शेवटी देवाने सांगितलं, झाले आता वेळ म्हणते आणा सुधोऱ्या, माझ्या तैसी पाहे नाही तर हे घरा जाये, चोरून या माये नवनीता नावे. तुका म्हणे हरे माझे कोणी नाही घरी, नका करू दोरे माझा पाय वेगळे. मला दूर करू नका, मी तुमच्याच जवळ आहे. देवाने सगळे गोपाळ एकत्र केले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने काला केला. जो काला वैकुंठाच्या वाळवंटात वैकुंठात शक्य नव्हता, जो काला वाळवंटात झाला, यमुनेच्या वाळवंटात, चंद्रभागा इंद्राने गोदावरीच्या वाळवंटात झाला, त्या गोदावरीची उपनदी गिरणा आहे आणि त्या गिरणा नदीच्या तटावर आपण सगळेजण प्रवास करणारे पंथस्थ आहोत. आपल्या वाळवंटात हा पवित्र पान खर्चनगरीमध्ये काला होतोय. आपल्याला सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी पुनश्च एकदा शुभेच्छा. संवादिनी वादक हे सगळे आमची भजनी मंडळ असेल, आदरणीय सुवर्णाताई असतील, वैजनाथ महाराज असतील, हे तर आमचं किनगावचंच मॉडेल आहे. हे सगळे आमची भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळे उदार अंतकरणाचे वारकरी आहात. खरं म्हणजे मला वाटतं 10-12 वर्ष झाले असतील, 12 वर्षानंतर कीर्तनाचे 12-13 झालेच ना. मी नवीन कीर्तनकार झालो होतो, त्यावेळी मोटरसायकलवर यायचो आणि खर्चीहून कीर्तनाहून जाताना आजारी पडलो होतो 12-15 दिवस. म्हणजे मला पसलं नव्हतं इथलं कीर्तन. काय झालं होतं, मी कीर्तनाला निघालो, असंच पावसाळ्याचा सप्ताह असतो, पाऊस चालूच होता. मी मोटरसायकलवर कीर्तन करून निघालो आणि निघाल्यानंतर नवीन निघालो आणि आपलं खर्ची सोडलं की खर्चीच्या बाहेर ते हे कबरसारखं आहे, दर्गा ते नाही का ते, आणि नेमकं त्या पावसात वारा चालू झाला आणि ती चादर अशी उडाली. ती उडाली आणि माझ्याच अंगावर पडाली आणि माझ्या मनात असं झालं की मला काहीतरी बाधा झाली. मी पुढचे 15 दिवस उठलोच नाही. म्हणून मी रात्री कीर्तन घेतलं नाही. म्हणून मी नेमकं मी रात्रीचं घ्यावं, पुन्हा निघावं, पुन्हा माझ्या गाडीवर त्याने म्हणावं मी पुन्हा येईल, म्हणून मी दिवसा आलो. नको बाबा उद्या बाबा. तर आमचे अजितदा हे सगळे मंडळी म्हटले की सगळ्यांची इच्छा होती, प्रकाश भाऊ, की महाराजांचं रात्री कीर्तन पाहिजे होतं बा, सगळ्यांचं म्हणणं असं आहे.
ठीक आहे, ॲडजस्टमेंट बेस्ट पॉलिसी हाच मुद्दा असतो. जाताना एकच सांगतो, 11 वाक्य ध्यानात ठेवा तुमचा पोरगा म्हणून. कोणीच मनाला लावायचे नाही, कोणीच मनाला लावायचे नाही. 11 वाक्य फक्त तुमचा भाऊ, तुमचा पोरगा, तुमचा मित्र म्हणून ध्यानात ठेवा. एक, प्रेताला कधी शृंगार करायचा नाही, कधीच नाही. प्रेताला किती शृंगार केला तर शेवटी स्मशानात त्याची राख होते. या गावात किती चांगले वागले तरी शेवटी 40% लोक तुम्हाला शिव्या देतील. त्या 40% लोकांच्या शिव्या सहन होत असतील तर सामाजिक क्षेत्रात पाय ठेवा, नाही तर पाय ठेवू नका. आपल्या घरात 10 माणसं असतात, सगळ्यांना आवडतो का आपण? सगळ्यांना आवडतो. मग घरात आवडत नाही, मग गावात काय अपेक्षा करायच्या? साखरपुड्याच्या दिवशी दादूच्या मम्मीला 20,000चा मोबाईल घेऊन दिला. एकदा बॅलन्स टाकला नाही तर तिने मोबाईल फोडून टाकला. तिची परिस्थिती अशी. लग्नाला 10 वर्ष झाल्या बऱ्याच महिला म्हणतात मी तुमच्यापेक्षा तुमच्याशी लग्न करून पश्चाताप करते. आता एक दिदी म्हणे मला खूप लांब लांबचे स्थळे येत होते, जवळ शक्यच नव्हतं म्हणून लांब लांबचे येत होते. मग माझ्याशी लग्न करून काय पश्चाताप आहे का तुला? नाही का? हे वैशिष्ट्य आहे. जर घरात आपण सगळ्यांना आवडत नाही तर गावाची काय अपेक्षा करता? 2 वाक्य संपले. पुढचे 3 वाक्य आहे का? कम खाना नमजना. कमी जेवण करा, हे शरीर कधी धोका देणार नाही. नम्रता ठेवा, हे सावता महाराज एक दिवस साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि बोलू नका, फक्त वाट पाहून लोकांचे कामं करा. एक दिवस लोक तुम्हाला चांगल्या ठिकाणी पुन्हा संधी दिल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं सूत्र आहे वेट अँड वॉच. शांतता ठेवायची, घाई नाही करायची. घाई केली तर माणूस संकटात येतात. घाई केली की माणूस संकटात येतो. सगळं करायचं, 3 गोष्टी करू नका. श्रीमंतीचा गर्व करायचा नाही, सौंदर्याचा गर्व करायचा नाही आणि विद्वत्तेचा गर्व करायचा नाही. श्रीमंतीचा गर्व, खूप लोक श्रीमंत आहे. रावणाची लंका सोन्याची होती, कृष्णाची द्वारका सोन्याची होती. घरी जाऊन विचार करा, रावणाची सोन्याची लंका जळाली आणि कृष्णाची सोन्याची द्वारका पाण्यात बुडाली. एकाची जळाली, एकाची बुडाली. 7 आणि 8 एकर मध्ये आपले कधी कळाले? गर्व कशासाठी करतोय आपण? हो, या 1.5 फुटे 1.25 फुटाच्या चेहऱ्यावर गर्व नाही करायचा. खूप लोक सुंदर आहे, खूप. त्या नट्या हिरोईन ना रॅम्पवर चालतात तरी 1.5 कोटी घेतात. कॅटवॉक करायला इकडनं 15 सेकंड, तिकडनं 5 टन घ्यायला 1.5 सेकंड, तरी लोक त्यांना 1.5 कोटी देतात. इथं आम्ही 2-2 तास बोलतो तरी 3-3 तास सांगावं लागतं, लांबून आलोय. ही परिस्थिती आहे. सौंदर्याचा गर्व काय? हे आमचे पण येडे गैबाने, यांच्या बॅगा पहा तुम्ही. रूममधून स्टेजवर यायला लागले की पावडर लावता. पावडर लावून स्टेजवर येतात आणि मग अभंग करतात. देह जावं अथवा राहावं, तुम्ही आधी पावडर पुसावं. काय येड्याची जत्रा जन्माला आली वारकरी संप्रदायात. आता पावडर लावून माणसं गोरे होतात का? पावडर लावून जर माणसं गोरे झाले असतात, त्या पावडरच्या कंपन्या आपण वेस्ट इंडिज मध्ये टाकल्या असत्या. हा, सौंदर्याचा गर्व करायचा नाही, खूप लोक सुंदर आहे. विद्वत्तेचा गर्व करायचा, खूप लोक हुशार आहे. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व झाला त्याचा दुर्योधन झाला. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, सौंदर्य सगळं होतं तरी 2 तास बसून तुकोबऱ्यांचं कीर्तन ऐकलं. इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. काय व्हायचं आपल्याला ठरवायचं. सगळं करायचं आयुष्यात. शेवटला 3 वाक्य राहिले फक्त. सगळं करायचं, 3 गोष्टी करायच्या नाही. जो माणूस गावाचं, देवाचं आणि भावाचं खातो तो कधी सुखी राहू शकत नाही. सगळा सप्ताहाचा हिशोब तुझ्या हातात आहे. खाऊ नको, देवाचं खाऊ नको, गावाचं खाऊ नको. महाराज म्हणून लोक तुला दिंडीला पैसे देताय ना, पंगतलाच वापर, घरी नको लावू. ट्रिपमध्ये पैसे, ट्रिपमध्ये चुकीच्या, म्हणजे काय? आता माझं तोंड फटकड आहे. ट्रिप काढणं चांगलं आहे ना, लोकांना परमार्थ होतो. पण तिथं पिंडदान पाडतात लोक. त्या पिंडदानाचं ते कमिशन खाता तुम्ही. अरे यांचे वडील कोणत्या पापाने मेले, यांचे वडील कोणत्या पापाने मेले, माझे वडील कोणत्या पापाने मेले, कोणाचा बाप किती पाप करून मेलाय, आणि त्या पापी माणसाच्या पिंडातलं जर कमिशन खाल्लं तर ते कोणाला लागेल? महाराजला लागेल. म्हणून तर महाराज लोकांना डायबिटीस आहे. म्हणून पहा त्यांना मसाल्याच्या भाज्या चालत नाही, डायबिटीस लगेच होते. त्यांचं डायजेशनच शिल्लक राहिलं नाही. देव म्हणे थांब, इथंच भरावं लागेल. तेव्हा करू नका. भावाचं खाऊ नका. लहान भाऊ अडाणी होता, मोठा हुशार होता, सगळे हिशोब तुझ्या हातात आहे. लहान भावाला फसवू नको. किंवा लहान हुशार होता, मोठा अडाणी होता. रात्री 3 वाजता लाईट आली ना, कांद्याचा भरणा करायला तो मोठा रात्री 3 वाजता एकटा 10 रुपयाची बॅटरी घेऊन शेतात गेला. सगळा हिशोब लहान म्हणून तुझ्या हातात होता, म्हणून तुला नोकरी लागली. आता तू जळगाव सारख्या, एरंडो सारख्या शहरात रूम करून राहतोय. आता तू शहरामध्ये रूम करून राहतोय. याचा अर्थ गावात काही नाही असं समजू नको. मोठ्याची पोरगी लग्नासारखी झाली, त्याची परिस्थिती वाईट आहे. तुझ्या बायकोच्या चोरून 50,000 रुपये घे आणि त्या भावाच्या हातात दे. तुझ्या पोरीच्या लग्नाला राहू दे, मदत म्हणून राहू दे. येतील तेव्हा परत दे, आणि नाही आले तर काळजी करू नको, माझ्याकडून मदत म्हणून राहू दे. डोळ्यात पाणी येऊन तो अख्ख्या खर्चीला सांगेल माझ्या भावासारखा भाऊ शोधून सुद्धा सापडणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी
दोन्ही भाऊ राहिले पाहिजे का नाही दोन्ही भाऊ एकत्र माणसं जमलं पाहिजे का नाही दोन्ही भाऊंचं बरं ठीक आहे तुमचं काय माहिती दोन्ही भाऊ बोलले पाहिजे की नाही एकमेकाशी बोलले पाहिजे ना राहिले पाहिजे ना एकत्र एकमेकाशी जमलं पाहिजे ना त्यांचं जमलं पाहिजे ना हा मग तुम्ही माना डोलवताय म्हणजे खोटे थोडे बोलताय त्या टेन्शन मध्ये राहिलेच पाहिजे भाऊ भाऊ एकत्र पण त्यांना टेन्शन आहे आमचे का त्यांचे ते ह्या टेन्शन मध्ये राहिलेच पाहिजे मग ते दोन्ही भाऊ एकत्र राहिले पाहिजे मग त्या दोन्ही भावांना वेगळे काढायला मी आलो होतो का तुमच्या घरी कोणामुळे वेगळे निघाले ते कोणामुळे बोला 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 कोणामुळे कोणामुळे बायांमुळे कोणामुळे बायांमुळे कोणत्या ज्या घरी त्या तुम्ही नाही तुम्ही तर सावित्रीबाईच्याच लेकी आहे तुम्ही अजिबात नाही बापरे तुमच्या परमार्थाला चॅलेंजच नाही अरे नका बागू अशा आम्ही 3 भाऊ आहे 4 भाऊ आहे 2 भाऊ आहे लहान आणि तर मोठा मोठा नाही तर मधला मायबापाला वागवून घेईल तुम्हाला एकच भाऊ आहे तुम्ही आमच्या मायबापाला जितका त्रास द्याल ना हे लिहून घ्या सावता महाराजच्या दरबारात त्याच्यात 10 पट त्रास देऊ तुमच्या मायबापाला दे त्याचा गणित आहे टीट फॉर टॅट सोडत नाही तो कोणालाच सोडत नाही तो कोणालाच जीवन चांगलं जगायचा प्रयत्न करा काही गर्व करू नका जेव्हा मरतो ना आपण आपलं प्रेत उचलायला लागले की बायको पोरं सोरं त्या प्रेताला खाली ओढता की स्मशानात नेऊ नका मेल्यानंतर आपलं प्रेत स्मशानात न्यायला लागले की लोक प्रेताला खाली ओढता प्रेत स्मशानात पेटवलं ना राखही झालेली नसते पूर्ण अजून स्मशानात प्रेताची राख झालेली नसते 1 तासापूर्वी जे प्रेताला खाली ओढत होते ते आता लाईनीत बसून जेवण करत होते गर्व कशाचा करताय म्हणून जीवन जगायचा प्रयत्न करा मी सुष्मिता सेन विश्वसुंदरीची मुलाखत ऐकली 15 दिवसापूर्वी तिला विचारलं की तू विश्वसुंदरी आहे तू 34 चित्रपटात काम केलं नंतर पिक्चरमध्ये काम करणं बंद केलं का बंद केलं तिने एकच सांगितलं मला जगायचंय चित्रपटात काम करून मी जगू शकत नाही चित्रपटात 34 चित्रपटात मी माझ्या पोटाला लागेल तेवढं कमवलं आता मला उरलेलं आयुष्य चांगल्या पद्धतीने समाजात मेल्यावर नाव राहील असं जगायचंय आणि ते जगणं आपण शिकलो पाहिजे म्हणून हे जे कीर्तन कमी केलं ना मी त्याचं कारण असते मागच्या 1-2 वर्षामध्ये प्रचंड कमी 100 पण कीर्तन आता वर्षात आपण करत नाही का जगायचंय आणि जगता जगता पुढे लढायचंय असं सगळं असं आहे लढायचंय म्हणजे लढायचंय बा जीवनाशी लढायचंय असा त्याचा अर्थ नाही जीवनाशी लढायचंय ते आमच्या पालक त्यांना वाटतं काहीतरी दिसतंय तेव्हा या भूमिका आपण सगळेजण ठेवूया पुन्हा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही जो जागा सोडेल तो जागा सोडेल जर जागा सोडली तर मग मी काय करू गाव तुमचंच आहे तुमच्या बुद्धीने उद्या तुमच्या मर्जीने उद्या मला मात्र अर्जंट जायचं आहे सगळे आमचे प्रदेशाची टीम आलेली आहे राम शिंदे आदी करून सगळे बैठक आहे आणि मीच प्रमुख असल्यामुळे मला तिथं अत्यावश्यक आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो शेवटची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काला केला कसा सगळ्यांना प्रसाद जागेवर भेटेल जागा सोडायची नाही खापरी फुटल्यावर ही खापरी घ्यायला कोणी जागा सोडायची नाही ती खापरी धान्यात टाकली की बरकत भेटते हे जर खरं असतं तर आमच्या लोकांनी तुमच्या हातात लागू दिली असते का हा म्हणून अशी खोटी अंधश्रद्धा ठेवायची नाही शेवटी देवाने काला केला कसा असा बेब्रद्वेन उच्चाटपट शृंगवेत्र भामे पाव नमस्कार कावलो तत्फलाने केलं सत्यष्टांमध्ये सोप्रस्तुते आसन बसू स्वर्ग लोके मेषते भोज यज्ञ भोग बाल के गोपाल कृष्ण भगवान की रे शिंके लांब विले दोरे होतो ते घाचे देवरे करे मुख पसरोने करे आवाहात तुम्ही वारे दोई करे मुख पसरोने करे तुका म्हणे हाती ठोका धिकवून देका तुम्ही वारे दोई करे मुख पसरोने करे कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवजना निक्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोक काला वाटो एकामेका वैष्णवजना संगम तुका म्हणे भूमंडळी आम्ही पंढरीर गाडे वाटो एकामेका वैष्णवजना संगम
ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले कोरे वेडे वाकोडे उत्तरे अधिकार में आपुला करा मने ज्ञानेश्वरा राखा पाया कैसे करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम. फक्त 1 मिनटं फक्त घेतो. आजच्या संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 7 दिवसापासून या गावामध्ये सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी अनेक कीर्तनकार या ठिकाणी येऊन गेले. अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे. आज आदरणीय हरिभक्त परायण जडकेकर महाराज यांनी सुद्धा त्यांच्या अनेक कामाच्या व्याप्तीमध्ये आणि खरं म्हणजे त्यांची तारीखसुद्धा आपल्याला लवकर मिळत नाही, परंतु आपलं भाग्य, आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं भाग्य. गेल्या काळामध्ये महाराजांचं फार मोठा अपघात झालेला होता आणि त्या अपघातातून महाराज सुखरूपपणे बचवले. कोणालाही असं वाटत नव्हतं की महाराज या संकटातून बाहेर येतील, परंतु परमेश्वराची कृपा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने महाराज सुखरूपपणे त्या मोठ्या अपघातातून बाहेर निघाले आणि अत्यंत मधुर वाणीने आपल्या सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं. महाराजांचं कीर्तन असल्यामुळे मी मागे येऊन गेलो, परंतु महाराज म्हटले तुम्हाला थांबायचं आहे का? महाराज आम्ही जर निघून गेलो तर तुम्ही नंतर काय पंचायत आमची करून टाकाल, उत्तरं देणं मुश्किल राहतं. म्हणून पूर्णपणे आपलं कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी तुम्हालाही जायचं आहे. सभा महाराजांची आता आहे, आम्हालाही जायचं आहे, परंतु तुमचं कीर्तन होतं म्हणून सर्वांना आता मी सांगून दिलं महाराजांचं कीर्तन ऐकतोय, त्यामुळे उशीर होईल. आणि आपण सर्वांसाठी या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व मंडळी, भजनी मंडळी आहे, टाळ मृदुंग विनेकरी या सर्वांचं, त्याचप्रमाणे चॅनल, यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं आणि या सर्वजण जरी उपस्थित असले तरी श्रोत्यांचं सुद्धा इथे आपण सर्वांनी लाभ घेतला आणि आपल्या या गावामध्ये इतके वर्ष सर्वांनी सेवासुद्धा दिलेली आहे. सर्वांच्या देणगीतून हा कार्यक्रम होतो. अशा सर्वांच्या आशीर्वादाने अत्यंत भाविक आणि चांगलं असं हे गाव आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घेतला. त्यामुळे सर्वांचं मी या गावाच्या वतीने, त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पंचाळ मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय हरी. सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.